आपण रोजच विचार करतो की काय बरोबर आहे आणि काय चूक. पण कधी विचार केलाय का की हे आपण ठरवतो कसं? यामागे नक्की कोणती विचारसरणी काम करते? चला तर मग आज याच विषयात जरा खोलवर शिरूया आणि समजून घेऊया. तर मग खरा प्रश्न हाच आहे, म्हणजे एखादी गोष्ट खरोखर बरोबर किंवा चूक कशामुळे ठरते, आपण कोणत्या बेसिसवर हे ठरवतो, हा प्रश्न आपल्याला खरंच विचार करायला लावतो, नाही का? अच्छा, तर या सगळ्या प्रश्नांचा जो पद्धतशीर अभ्यास आहे ना, त्यालाच एथिक्स किंवा मराठीत आपण नीतिशास्त्र म्हणतो. आणि हे फक्त काही नियम नाहीत, तर चांगलं आणि वाईट म्हणजे नेमकं काय हे मुळापासून समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. चला तर मग हे चांगलं नक्की काय आहे याचा अभ्यास कसा होतो ते बघूया. नीतिशास्त्राच्या काही वेगवेगळ्या शाखा आहेत, त्या पाहू. आता बघा, नीतिशास्त्र म्हणजे काही एकच एक सरळसोट गोष्ट नाहीये. हे ना एका टूलकिट सारखं आहे. म्हणजे कुठल्याही नैतिक समस्येकडे बघायला आपल्याकडे 4 वेगवेगळी साधनं किंवा दृष्टिकोन आहेत. यातलं पहिलं साधन आहे मेटा एथिक्स. हे जरासं थेरॉटिकल आहे, म्हणजे इथे आपण थेट नैतिकतेच्या भाषेचाच विचार करतो. बरोबर या शब्दाचा अर्थ काय, चांगलं म्हणजे नेमकं काय, असे एकदम मूलभूत आणि खोलवरचे प्रश्न इथे येतात. बरं, दुसरं साधन आहे नॉर्मेटिव्ह एथिक्स. हे आपल्याला थेट सांगतो की आपण वागायला कसं पाहिजे. हे नैतिक नियम आणि स्टँडर्ड्स ठरवतं. जसं की एखाद्या माणसाला मारणं चूक आहे का, हा प्रश्न नॉर्मेटिव्ह एथिक्सचा भाग आहे. आणि याच्या अगदी उलट आहे डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. हे आपल्याला हे नाही सांगत की कसं वागायला पाहिजे, तर लोक प्रत्यक्षात कसे वागतात हे सांगतं. म्हणजे इथे फक्त निरीक्षण आहे, कोणताही जजमेंट नाही. जसं की वेगवेगळ्या समाजात लोक कोणत्या गोष्टींना बरोबर किंवा चूक मानतात याचा अभ्यास इथे होतो. आणि चौथं साधन जे सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल आहे ते म्हणजे अप्लाइड एथिक्स. हे आत्तापर्यंत सगळं ज्ञान घेऊन थेट खऱ्या आयुष्यातल्या समस्या सोडवायला बघतं. म्हणजे इच्छामरण, बिझनेस एथिक्स किंवा कायद्यातली नीतिमत्ता असे जे मोठे आणि वादग्रस्त विषय आहेत ना, ते इथे हाताळले जातात. तर आता हे नियम आणि प्रत्यक्ष वास्तव यांच्यात नेमका काय नातं आहे ते जरा बघूया. हे बघा, हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नॉर्मेटिव्ह एथिक्स म्हणजे काय असायला पाहिजे आणि डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स म्हणजे प्रत्यक्षात काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एक आहे आदर्श आणि दुसरा आहे वास्तव. चला, आता या संकल्पना आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये म्हणजे कामाच्या ठिकाणी कशा लागू होतात ते बघूया. व्यावसायिक नीतिमत्ता किंवा प्रोफेशनल एथिक्स हे आपण आधी बघितलेल्या अप्लाइड एथिक्सचाच एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे प्रत्येक प्रोफेशनसाठी, मग ते कायदा असो किंवा इंजिनिअरिंग, काही खास नैतिक नियम असतात जे तिथल्या लोकांच्या वागणुकीला एक दिशा देतात. आणि कुठल्याही प्रोफेशनमध्ये नैतिक वागणुकीचा पाया काही मूल्यांवर उभा असतो. जसं की व्यावसायिक कौशल्य म्हणजे प्रोफेशनल एक्सपर्टीज, कार्यक्षमता, वचनबद्धता म्हणजे कमिटमेंट, जबाबदारी, विश्वास, प्रामाणिकपणा आणि वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी. हे जे आधारस्तंभ आहेत ते कोणत्याही प्रोफेशनसाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. आता एक असं उदाहरण बघूया जे व्यावसायिक नीतिमत्तेची एक प्रकारे परीक्षाच घेतं. प्रश्न जरा अवघड आहे, पण विचार करण्यासारखा आहे. समजा एखाद्यावर दहशतवादाचा आरोप आहे, तर अशा व्यक्तीची केस लढणं, त्याचा बचाव करणं हे एका वकिलासाठी अनैतिक आहे का? काय वाटतं? आता बघा, कायद्याच्या प्रोफेशनल एथिक्सनुसार याचं उत्तर एकदम स्पष्ट आहे. वकील म्हणून त्यांचं कामच आहे की कोणाचीही केस लढवणं. त्यामुळे असं करणं हे अनैतिक मानलं जात नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला बचावाची संधी मिळायलाच हवी. पण असं का? म्हणजे वरवर पाहताय थोडं विचित्र वाटू शकतं, पण आपल्या न्यायव्यवस्थेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. का? कारण यामुळे प्रत्येकाला एक फेअर ट्रायल म्हणजे योग्य सुनावणीची संधी मिळते. हे सिद्ध करतं की कायद्याचं राज्य सगळ्यात मोठं आहे. यामुळे आपल्याला केसची दुसरी बाजू कळते आणि कधीकधी तर समस्येच्या मुळापर्यंत पोचायला मदत होते. आणि हेच तर लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. इथे लोकांच्या मतापेक्षा किंवा भावनेपेक्षा कायद्याचं राज्य आणि कायदेशीर प्रक्रिया जास्त महत्त्वाची आहे. प्रत्येकाला न्याय मिळवण्याचा हक्क आहे, मग त्याच्यावर आरोप कोणताही असो. तर आता या सगळ्या माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी नैतिक अडचण येते, तेव्हा आत्ता आपण शिकलेल्या या चौकटींचा वापर करून त्या समस्येचं विश्लेषण कसं करता येईल यावर नक्की विचार करून बघा.